दर्शन नाही. दर्शनासाठी डोळे कसे आतुर झालेत ना. मध्यंतरी वारणा होतात श्रीकृष्णाची आज्ञा आणि 5ही पांडवाचे अपघातीत वाडाजवळ निधन झाले. पांडवाच्या अकाली मृत्यूने शोकातूर झालेल्या भगवंताचे सांत्वन करावे म्हणून त्यांना शोधत मी वणवण भटकतो आहे. द्वारकेत कळाले की भगवंत तपश्चर्येसाठी कामरूप देशी गेल्याचे. कदाचित भगवंत द्वारकेला जाताना अंगदेशी कर्णाला भेटायला नक्कीच जाते. अहंकारी कर्ण मात्र भगवंतासमोर लीन भक्तिभावपूर्ण वागतो. भगवंताचा प्रभाव तसा आहे म्हणा. चला आता वेळ न दवडता अंगदेशी प्रार्थना करूया. मित्र कर्णा, तुझ्या झालेल्या प्रकाराबद्दल मी तुझा खरा अपराधी आहे. माझ्या अट्टापायी तू स्वयंवराला आलास. तुझ्या झालेल्या अपमानाबद्दल त्या पांचालीचं आपण अपहरणच करायला पाहिजे होतं. पण एक विचारू मित्रा, स्वयंवराला जाण्या अगोदर तो काळा कृष्ण तुला भेटायला आला होता. त्याचं काही काम होतं? हे तू सहज विचारतोस ना मित्रा. मागे हस्तिनापुरात असताना कृष्णाला मी अंगदेशीचे आमंत्रण दिले होते. वारणावतात कृष्णाची आत्या कुंती देवी पांडवासह जळून मेली. त्याला फार दुःख झाले. मनस शांतीसाठी कृष्ण तप करायला कामरूप देशी गेला होता. तेथूनच तो द्वारकेला परत निघाला. तेव्हा माझ्या जवळ थांबला. इतकेच. वारणावतात पांडवांना खातपाताने जाळून मारण्याचा संशय मात्र त्याने व्यक्त केला. हातपात नव्हता ना तो मित्रा. हातपात असला तरी त्या तुझा काही संबंध नाही. म्हणजे कृष्णाच्या संशयाला काळीची किंमत नाही. द्रौपदी स्वयंवराला जाण्याचा सल्ला कृष्णानं द्रौपदीला दिला असणार. तुला स्वयंवरातून अपमानित करून बाद करण्याचा सल्ला त्या कप्त्यानं पांचालीला दिला असणार. माझी खात्री आहे हे कृष्ण कारस्थान आहे मित्र. कृष्ण कारस्थान. द्रौपदीच्या त्या प्रमादाबद्दल मी तिला योग्य शिक्षा देणार आहे. ती उन्मत्त स्त्री भर सभेत कडाडली. सुतपुत्राला पडणार नाही मी. कावळ्याला राजहंशीची अभिलाषा धरू नये. तिच्या उत्खराचं मोल चुकवायला कौरवशे भाग पडत गेला. त्याच वेळी ते स्वयंवर उधळून त्या राजकन्येला आपण फरफटत इथपर्यंत आणायला पाहिजे होतं. जरासंध शिशुपाळ होतेच आपल्या भक्तीला. बस मित्रा बस. पुढे एक शब्दही बोलू नको.